श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 10वा, दशरथ प्राणोत्क्रमण. ओम श्रीराम. सुमंत प्रधान आता अयोध्येस परत आला आहे. दशरथ राजासहित सर्व अयोध्या नगरी दुःखसागरात पडली आहे. दशरथ राजा सुमंतास म्हणतो की मी आता रामाशिवाय कसा जगू. श्रीरामाशिवाय ही सगळी सृष्टी मला निरस वाटत आहे. मग सुमंत सांगतो की श्रीराम आता 14 वर्षांनी परत येतील. हे ऐकून राम 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 म्हणत राजा दशरथ प्राण सोडतो. सर्व ऋषी मुनी व नगरजनांना ही वार्ता कळवली जाते. मग दशरथाचे शरीर एका तेलाने भरलेल्या नौकेत ठेवण्याची योजना वशिष्ठ ऋषी करतात. तदनंतर सुमंत भरतास व शत्रुघ्नास आणण्यासाठी भरताचे आजोळास जातो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या किंवा आपणा सर्वांच्याच जीवनात जर अध्यात्म मार्ग नसेल किंवा ईश्वराचे रामाचे अधिष्ठान नसेल तर त्या जीवनाला खरेच काही अर्थ आहे का? हा प्रश्न खरे तर ज्याने त्याने स्वतःलाच विचारायला हवा. आणि ज्याचे जीवनात राम नाही त्याचे इथे खरंच काही काम नाही. आपल्या हृदयात आत्मचैतन्य स्थित असूनही आपण जर त्याची जाणीव करून घेत नसू व आपण त्याची प्राप्ती करून घेत नसू तर आपले जीवन मेल्यासारखेच नाही काय? आणि म्हणून मानवाने त्याच्या प्राप्तीकरताच जगले पाहिजे. मला फक्त तो ईश्वरच हवा आहे या ध्येयानेच प्रेरित होऊन जीवन जगले पाहिजे. आता या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये श्रीराम, लक्ष्मण व सीता हे वनवासाला निघून गेल्यानंतर सुमंत प्रधान त्यांना तमसा तीरापर्यंत सोडून अयोध्येत परत येतोय व श्री दशरथ राजाला सांगतोय की आता श्रीराम प्रभू 14 वर्षांनंतर परत येते. तेव्हा दशरथाला असं वाटतं की आपल्या जीवनात, आपल्या अयोध्या नगरीत, आपल्या राजमहालात श्रीराम नाही तर मग जगण्याला काय अर्थ आहे? आणि मग दशरथ राम 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 म्हणत प्राणत्याग करतात. असंच साधकाच्या किंवा आपणा सर्वांच्या दृष्टीने किंवा विषयी जर पाहिलं तर खरंच आपल्या जीवनात ईश्वरीय अधिष्ठान नसेल तर आपलं जीवन हे पशुवतच आहे. कारण पशूंना, पशु पक्षी प्राणी वनस्पती जड ह्यांना ईश्वराचं अधिष्ठान असूनही माहीत नसतं, ती जाणीव नसते. पण मानवाला ही जाणीव आहे ना. कारण मानवाला मन आणि बुद्धी हे 2 अमूल्य अशा गोष्टी ईश्वराने मानवाला दिलेल्या आहेत. आणि या 2 गोष्टींच्या बळावरच मानवाने हे जाणून घ्यायला हवं किंवा माहीतही असतं की मी जिवंत का आहे तर त्या ईश्वरी शक्तीमुळेच मी जिवंत आहे ना. मग ती ईश्वरी शक्ती माझ्या आतमध्ये हृदयात आहे, मग मी तिची प्राप्ती करून का घेऊ नये? आणि हा विचार किंवा हे ध्येय
म्हणजेच ईश्वर प्राप्तीचं जे ध्येय नसेल तर त्या मानवाचं जीवन हे पशुसारखंच आहे, किंबहुना पशुपेक्षाही बदतर आहे. कारण पशुला या दोन गोष्टी नाहीच ना. मन आहे परंतु फक्त खाण्यापिण्यापुरतेच आहे. बुद्धी तर त्याच जगण्यासाठीच फक्त आहे. पण मानवाला तसं नाही ना. मानव बुद्धीने तर्काने ईश्वराला जाणू शकतो, मनाने साधनेने ईश्वर मिळवू शकतो आणि तरीही पशुसारखं जगतो. तर हे दुर्दैव आहे. मानवाचं ध्येय असलं पाहिजे ईश्वर प्राप्तीचं. ईश्वराशिवाय मला दुसरं काहीही नको. आपण आपल्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर अशी अनंत उदाहरणे आहेत की त्या संतांनी, त्या ऋषीमुनींनी मला फक्त ईश्वर हवा आहे, या पलीकडे मला दुसरं काहीही नको असं जीवन जगणारी अनेक उदाहरणं आहेत. भक्त प्रल्हाद स्वतःचा बाप हिरण्यकशिपू त्याला म्हणतो की माझ्या राज्यात ईश्वराचं नाव घ्यायचं नाही, परंतु प्रल्हाद म्हणतो मी ईश्वराशिवाय जगूच शकत नाही, मला ईश्वरच हवा आहे. आणि तो आपल्या पित्याचा आणि त्या राजाचा आदेश धुडकावून अखंड हरिनामात तल्लीन होतो. तो मरणाची भीतीही बाळगत नाही. आपण पाहिलंच की त्याला किती मारण्याचा प्रयत्न केला जातो हिरण्यकशिपूकडून. दरीमध्ये ढकलून दिलं जातं, हत्तीच्या पायाखाली तोडवलं जातं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं जातं, तरीही तो आपलं ईश्वर प्राप्तीचं ध्येय सोडत नाही. आपण इतकी मोठी संकट आपल्यावर येतात का, तरीही आपण ईश्वर प्राप्तीच्या धडपडीने जगत नाही, ईश्वराकडे वळत नाही. ईश्वराकडे आपण केव्हा वळतो? मला जेव्हा कुठे दुःख मिळतं, मोठा धक्का बसतो, मोठा भयंकर प्रसंग माझ्यावर येतो, तेव्हा जाऊन कुठे मला ईश्वराची आठवण होते. तेव्हा तात्पुरतं आपण ईश्वराचं नामस्मरण करतो. त्या संकटातनं बाहेर पडलो की आपण पुन्हा ईश्वराला विसरून जातो. तर ही तर ईश्वराशी गद्दारीच आहे ना. कारण हे जीवन आपल्याला कोणी दिले? ईश्वरानेच दिले. मग त्याची प्राप्ती करून घेणं हे आपलं कर्तव्य नाही का? म्हणून इथे म्हटलंय की ज्याच्या जीवनात ईश्वराचं अधिष्ठान नाही, ज्याच्या जीवनात राम नाही, त्याचं इथं काहीही काम नाही. तो जगत असला तरी तो केवळ आणि केवळ पशुवतच जीवन तो जगतो. आणि ईश्वर कुठे आहे? माझ्या हृदयात, माझ्या आतमध्ये आहे. त्याला शोधण्यासाठी बाहेर जाऊन कुठे काही करण्याची गरज नाही. अंतरंगात आत 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 आपल्या हृदयाच्या आतल्या 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 कप्प्यात शिरत गेलं पाहिजे. म्हणजे मग तो तिथे उपस्थित आहे. तिथूनच मला शक्ती मिळते, म्हणून मी जिवंत आहे. असं असूनही जर आपण ते मिळवण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण ईश्वराचे गुन्हेगार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.